तुमच्या घरात शमीचं झाड आहे का? किंवा तुम्ही शमीचं झाड लावण्याचा विचार करत आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाची आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की शमीचं झाड हे फक्त एक साधं झाड नाही, तर ते शनिदेव, भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. अनेक लोकांच्या घरात शमीचं झाड असतं, पण त्याचे खरे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यातून मिळणारे फायदे फार कमी लोकांना माहिती असतात. असं म्हणतात की ज्या घरात शमीचं झाड योग्य पद्धतीनं जोपासलं जातं, त्या घरातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. आर्थिक समस्या असेल, सततची नकारात्मकता असेल, कामामध्ये येणारे अडथळे असतील आणि घरातील अशांतता असेल तर ती कमी होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. पण शमीचं झाड घरात असेल तर नेमके कोणते शुभ संकेत मिळतात? शनिवारी त्याची पूजा कशी करावी? कोणता छोटासा उपाय धनलाभ आणि सुखसमृद्धीसाठी लाभदायक मानला जातो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शमीच्या झाडाजवळ कोणत्या चुका अजिबात करू नये. या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊया. जेव्हा पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मिळाला, तेव्हा त्यांना आपली दिव्य अस्त्रे आणि शस्त्रे लपवून ठेवायची होती. त्यांनी संपूर्ण जंगलात या पवित्र शमी वृक्षाची निवड केली आणि आपली सर्व शस्त्र या झाडावर लपवून ठेवली. कौरवांना ती अस्त्रे कधीच सापडू शकली नाहीत. जेव्हा अज्ञातवास संपवून विजयादशमीच्या दिवशी पांडवांनी ती शस्त्र परत काढली, तेव्हा शमी वृक्षाच्या कृपेने त्यांची शक्ती तशीच टिकून होती. म्हणूनच शमीला विजयाचे, संरक्षणाचे आणि यशाचे प्रतीक मानले जाते. असंही मानलं जातं की प्रभू श्री रामचंद्र जेव्हा लंकेला जात होते, त्याआधी रावणाचा वध करण्यापूर्वी शमी वृक्षाची विशेष पूजा केली होती आणि त्यानंतर त्यांना विजय मिळाला. शास्त्रानुसार शमी वृक्षामध्ये साक्षात दैवी ऊर्जा वास करते. या एकाच वृक्षाचा संबंध थेट भगवान शनिदेव, देवाधिदेव महादेव आणि धनलक्ष्मी या तिन्हीशी जोडलेला आहे. म्हणूनच घरात शमीचं झाड असणं हे अत्यंत शुभ संकेत मानले जाते. आता शमीचं झाड तुमच्या घरात असेल तर शास्त्रानुसार तुमच्या दैनंदिन आयुष्यात काय मोठे बदल घडू शकतात? तर घरातील नकारात्मकता दूर होते. कारण अनेकदा घरात विनाकारण भांडणं होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात मन लागत नाही किंवा सतत काही ना काही अडचणी निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार अशा परिस्थितीत घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असू शकते. असं मानलं जातं की शनीचं झाड हे परिसरातील सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते आणि सकारात्मक स्पंदने निर्माण करते. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंददायी राहण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते. हो, शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो आणि शमी वृक्ष शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 धैर्या किंवा इतर शनिदोष असतात, त्यांच्या कुंडलीत सतत मानसिक तणाव आणि अपयश येतं. अशा वेळी त्यांनी शमीची नियमित पूजा केल्यास शनीचा क्रूर प्रभाव प्रचंड प्रमाणात कमी होतो असं म्हणतात. शिवाय मनात मानसिक बळ निर्माण होतं आणि जीवनातील अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोकांची तक्रार असते की दिवस रात्र कष्ट करूनही पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च वाढतो किंवा आर्थिक समस्या सतत सतावत असतात. तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तरच पैशाला बरकत राहते असं म्हणतात. म्हणून शमी वृक्षाची उपस्थिती घरातील विनाकारण होणारे खर्च जसे की आजारपण, कोर्ट कचेऱ्या किंवा नुकसान हे थांबवतं, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळतं आणि धनसंचय वाढू लागतो. एवढंच नाही तर घरात सुख, शांती आणि ऐक्य वाढतं. ज्या घरामध्ये सतत मतभेद किंवा तणाव असतो तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही हे सर्वांनाच माहिती आहे. शमी वृक्षाच्या सानिध्यात निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे घरातील सदस्यांमधील परस्परांविरोधी विचार दूर होतात. कुटुंबात प्रेम राहतं, आपुलकी वाढते, समजूतदारपणा सुद्धा वाढतो आणि एक सुखी कौटुंबिक वातावरण तयार होतं आणि तिथेच देवी लक्ष्मीचा कायम वास राहतो. आता अनेकांना नोकरीत वर्षानुवर्ष प्रगती होत नाही, व्यवसायात अचानक तोटा होतो किंवा कामं अगदी शेवटच्या क्षणी बिघडतात. शमी वृक्षाची ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवते असं म्हटलं जातं. कार्यक्षेत्रात येणारे छुपे अडथळे सुद्धा कमी होऊन तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळायला लागते अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. एकंदरीतच करिअर आणि व्यवसायातील अडथळे यामुळे दूर होतात असं मानलं जातं. आता ही दैवी कृपा मिळवण्यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे? शमीच्या झाडाची पूजा कशी करावी? त्याची शास्त्रोक्त पद्धत काय? तर रोज सकाळी स्नानानंतर तांब्याभर स्वच्छ पाणी शमीच्या झाडाला अर्पण करावं.
पाणी अर्पण करताना मनातल्या मनात आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करावी. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी प्रदोष काळात किंवा सूर्यास्ताच्या वेळी शमीच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावावा. हा उपाय शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आता महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर शमीची पानं खूप प्रिय आहे. महादेवांच्या पूजेच्या वेळी शमीची 5 ते 7 पानं भगवान शिवाला किंवा शिवलिंगावर अर्पण करावे. असं केल्यानं महादेव अत्यंत प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत करतात असं मानले जातात. त्याचबरोबर आपण शमीच्या झाडाजवळ दिवा लावला तर तिथेच बसून ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा 11, 21 किंवा शक्य असल्यास माळेवर 108 वेळा जप करू शकता. या मंत्र जपाने मन स्थिर होतं, मानसिक तणाव दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं सांगितलं जातं. आता जर तुम्ही सध्या आर्थिक तणावातून जात असाल किंवा घरात बरकत हवी असेल तर शनिवारी सकाळी एक छोटा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. तो अगदी शास्त्रोक्त उपाय आहे. एकदा करून बघा आणि अनुभव घ्या. जसे शनिवारी सकाळी अंघोळ झाल्यावर शमीचं एक स्वच्छ, ताजं आणि न तुटलेलं पान घ्या. ते लाल रंगाच्या कपड्यात ठेवून माता लक्ष्मी आणि शनिदेवाचे मनोभावे स्मरण करा. त्यानंतर ते कापड व्यवस्थित गुंडाळून पोटली करून आपल्या तिजोरीत, पैशाच्या कपाटात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्या. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी, धनसंचय वाढवण्यासाठी आणि व्यवसायात बरकत आणण्यासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. आता आपल्या घरात शमीचं झाड असेल तर त्याची योग्य दिशा कोणती? तर हे झाड आणून कुठेही ठेवून चालत नाही. वास्तूची योग्य दिशा माहिती असणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला शमी वृक्ष लावणं सर्वात शुभ मानलं जातं. या दिशांमध्ये लावलेलं शमीचं झाड हे घराची वाईट नजरेपासून संरक्षण करते, घरात स्थैर्य आणते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे सुद्धा मानले जाते. पण लक्षात ठेवा, कोणताही आध्यात्मिक उपाय ही जादू नाही. तो आपल्या अथांग श्रद्धेशी आणि विश्वासाशी जोडलेला असतो. केवळ उपाय करून किंवा झाड लावून सर्व काही बदलणार असं नाही. त्यासोबत तुमची प्रामाणिक मेहनत, तुमचे चांगले कर्म, संयम आणि सकारात्मक विचार असणं तितकंच आवश्यक आहे. जेव्हा श्रद्धा आणि कर्म यांची सांगड घातली जाते तेव्हाच जीवनात खऱ्या अर्थानं यश, सुख आणि समाधान प्राप्त होतं. मग तुमच्या घरात शमीचं झाड आहे का? असल्यास तुम्हाला काही सकारात्मक अनुभव आले का? कमेंट करून नक्की सांगा. आणि शमीच्या झाडाची काळजी तुम्ही कोणत्या प्रकारे घेता हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.